आयुष्यातून जास्त बोर झालं की माणसाने फिरायला जायला पाहिजे, म्हणून मी पण चालले फिरायला. असं म्हणतात निसर्गामध्ये मनाला खूप शांती भेटते. आता रात्रीचा प्रवास होता म्हणून मी कम्फर्टेबल असे कपडे घातले आणि आता प्रवास म्हणलं की काहीतरी हलकं खायला पाहिजे, म्हणून मी अगोदर मस्तपैकी अशी खिचडी बनवून घेतली. आता ती खिचडी खूप चांगली झाली होती, म्हणून मी ती डब्यामध्ये भरून घेतली, जी की मला पण पुरली पाहिजे आणि माझ्या फ्रेंड्सला पण पुरली पाहिजे. मग मी माझी घेतली बॅग पॅक करायला. आता मला जायचं तर फक्त 2 दिवसासाठी होतं, पण एक्स्ट्राचे लागले तर म्हणून 4-5 ड्रेस घेतले आणि फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी आपली सेल्फी स्टिक घेतली. फोटो आणि व्हिडिओ शूट करणं गरजेचं आहे ना, त्याच्याशिवाय काय मज्जा नाही. आणि पावसात भिजू नये म्हणून एक रेनकोट सोबत घेतला. आणि मी ट्रॅकिंग करायला जात आहे म्हणल्यावर ट्रॅक सूट तर मला लागणारच होतं, म्हणून मी ते पण घेतलं. थोडंसं स्टाईल मारण्यासाठी एक चष्मा घेतला आणि अजून थोडी स्टाईल मारण्यासाठी भले मोठे शूज घेतले. प्रवास म्हटलं की शूज हे कम्फर्टेबल असतात. आता आपल्यासोबत अजून एक मेंबर असतो, तो म्हणजे आपला मोबाईल. आता आपली सेफ्टी झाली म्हणजे असं नाही, त्याची पण सेफ्टी लागते ना, म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी त्याचं पण कव्हर घेतलं, ज्याला की पावसापासून सेफ्टी भेटेल. आता बाहेर पाऊस चालू होता आणि मला रेल्वे स्टेशनपर्यंत रिक्षाने जायचं होतं. आजच्या पुरतं एवढंच. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.